बोल. मामा राम राम. राम राम. मी गणेश नानबा शिंदे, राहणार माऊजनक, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. हा. आज आपण या गोमनी गावामध्ये आपल्या अरुमामा यांच्या शेतात आलेलो आहो. तर मामा सर्वप्रथम आपला परिचय करून द्या. हो. आपलं नाव सांगा. प्रकाश तुकाराम आरू, गोबनी. राहणार मोबाईल नंबर. 97 63 73 0015. बर. आज आपण यांच्या शेतात आपले ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट देऊन त्यांचा एक व्हिडिओ काढण्यात येत आहे. तर या प्रोडक्टबद्दल आपले विवेक चव्हाण सर हे आपलं ग्रीन प्लॅनेटचं भूमी पॉवर हे खत आहे. भूमी पॉवर खतामध्ये 16 प्रकारचे मायक्रोन्यूट्रियंट, त्यानंतर NPK आणि ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड, अमिनो ॲसिड आणि ट्रायकोडर्माची कोटिंग या प्रोडक्टला येते. तर हे प्रोडक्ट त्यांनी आपण बेसल डोसमध्ये यांना दिलं होतं. बेसल डोसमध्ये हे प्रोडक्ट वापरलेले त्यांनी. त्याच्यानंतर आपण ग्रो नायट्रोकिंग प्रीमियम या तिन्ही औषधाची 2 वेळेस ड्रेंचिंग दिलेली आहे. या ग्रोमध्ये ह्युमिक ॲसिड, अमिनो ॲसिड, फुल्विक ॲसिड हे पान रुंद करण्याचं काम करते, फुटवा जास्त काढायचं काम करते. त्याच्यानंतर याच्यामध्ये नत्रस, पुरत, पालाश म्हणजे NPK म्हणतो आपण, NPK. आणि यामध्ये प्रीमियम म्हणजे जीवाणू रेस्टिंग स्टेजमध्ये आणि जीवाणूचं खाद्यसुद्धा या प्रीमियममध्ये आहे. याच्यामुळे जमीन नरम होते, भुसभुशीत होते आणि हळदीचे कंद वगैरे पोखवायला सुद्धा मदत करते. हे प्रकाश मामा आरू 4 वर्षापासून आपले ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरतात. तरी हे दरवर्षी 30+ ॲव्हरेज घेतात हळदीचं, सोयाबीन असून सुद्धा. आज आपण यांच्या प्लॉटमध्ये 1 वाजता, दुपारच्या 1 वाजता आपण यांच्या प्लॉटमध्ये उभं आहे. दुपारच्या 1 वाजता आपण व्हिडिओ घेऊन राहिलो. तर आपण जर दुपारच्या 1 वाजता जर शेतात गेलो तर आपल्या हळदीचे पानं असे म्हणजे मुरझळलेले वगैरे असे दिसतात. पण यांच्या हळदीचे पानं असे मुरझळलेले वगैरे दिसत नाही, तर तजेलदार चांगल्या प्रकारचे पानं यांच्या हळदीमध्ये दिसत आहे. आपण रिझल्ट बद्दल त्यांना सुद्धा विचारू शकतो की बा हे 3 वर्षाबद्दल तुम्ही प्रोडक्ट वापरता, तुम्हाला या प्रोडक्टचे रिझल्ट वगैरे कसे आले. एकदम चांगले येते रिझल्ट. आणि दरवर्षी फोटो काढून ठेवतात ते, आणि फोटो काढून ठेवल्यानंतर हेच प्रोडक्ट द्या अशी मागणी आपल्याकडे दरवर्षी करतात ते. बरं, तुम्हाला काय वाटतं हे प्रोडक्ट शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे? हे मला म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी प्रत्येकानं वापरायला पाहिजे. ते एकदम चांगला रिझल्ट आहे. आता आम्हाला कमीत कमी एकरी 30चा ॲव्हरेज दरवर्षी. यावर्षी तरी त्यांची सोयाबीन नाही, यावर्षी 30च्या प्लसच ॲव्हरेज राहील त्यांचं. या पानाची रुंदी गिंदी कसं वाटते मग तुम्हाला? रुंदी चांगली वाटते ना. हो का? आणि जमिनीमध्ये काही सुधार, नरम वगैरे वाटते का जमीन? नरम जमीन राहते, हा, भुसभुशीत राहते जमीन, भुसभुशीत राहते. आणि 100% सेंद्रिय प्रोडक्ट आहे. 100% सेंद्रिय प्रोडक्ट. पानाची रुंदी वगैरे पण चांगली आहे. एकदम. आपण फुटवा बी पाहू शकता त्यांच्या हळदीचा. फुटवा पाहू शकता. फुटवा दाखवा. 4, 5 अशी फुटव्याची संख्या आहे. आणि संपूर्ण प्लॉट तुम्ही यांचा दाखवून द्या. इकडच्या साईडनं संपूर्ण प्लॉट त्यांचा दाखवून द्या. 3 एकराचा प्लॉट आहे जवळपास. आणि आपले पूर्ण पिकासाठी ग्रीन प्लॅनेटचेच प्रोडक्ट यूज करतात. सोयाबीन असो, तूर असो, हरभरा असो.